2026. तेजस 11 विरुद्ध SSP एकनिष्ठ बोलिन्स. खतरनाक असा होणारा सामना. जबरदस्त पंच आहे ते गंभीर जबरदस्त असे पंच. मिलिंद खतरनाक असे पंच जबरदस्त. त्यांचे स्माइल बघू शकता. 300-400 करोड फॉलोवर आहेत त्यांचे इंस्टाग्रामला. आणि जबरदस्त जॉन्टी तुम्ही बघू शकता फुलपाड्याचे हिरो. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते दीपू. आणि स्ट्राईकवर नितेश. बघूया कोण जिंकणार कोण हरणार. DJ इन द मिक्स मयूर. आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे दीपू. आणि खुरप्या जातीचा बॉल. पंच काय आहे डेली अंगाला बॉल लागलेला आहे त्याच्यामुळे काय निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्या झाली ती निर्धाव म्हणजे एक चेंडू आणि काय नाही धावा. आणि दुसरा चेंडू घेऊन आहे दीपू. स्ट्राईकला ते नितेश. चांगला असा पटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव. नवीनच काढलाय आता. ओम पोराचं नाव काढले. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 1. आणि गोलंदाजी मार्कवर दीपू एकनिष्ठ बोलिन्स या संघाकडून खेळताना. आणि स्ट्राईकला ते नयन काहीतरी घेते मानवते बॅटीचं काहीतरी नाही. बुटन एक बुटन इराटकल आहे तो काढा लागलाय. आपले मार्केटला विकायला निवाचा आहे डायरेक्ट. नवापूरमध्ये आत्ताच गाजवलेली त्यांनी फायनल आहे. नयन यांनी जबरदस्त अशी बॅटिंग केलेली होती. इंस्टाग्रामला 5 करोड लाईक आलेले आहेत ना 300 करोड तर कमेंट गेलेले आहेत तेजस 11 या संघाला. आणि चौथा चेंडू घेऊन येतात. काय बॉल टाकलेला होता. गोचंडी बॉल याला बोलतात. गोचेंडी. गोचेंडी म्हणजे नो. गोचेंडी अंगाला चिकटली का निंगणी. धावसंख्या झाली ती 3. आणि DJ मयूर. बचपन का प्यार मेरा भूल नाही जाणार आहे. यो बघ दिलाय गोली. आणि जालं फाटलेलं आहे. मावरं बाहेर नारशिंगाल्या कलवाड्या बिलवाड्या कालम असं सगळं बाहेर गेलेला. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि 7 धावा. आणि नितेश यांनी काय गोली रक्ती शॉट मारलेला होता दीपू यांना. आणि ते भुशे मांडलेलं होतं ते भुशे फाटलेलं आहे. आणि बिया दिलेला आहे कडकावून एक. बघू काय होते. वाचलेला आहे. हाच तो नितेश ज्यांनी गोल्या मारून मारून AK-47 आणलेली नवापूरमध्ये. आणि सायकल घरी नेलेली आहे. DCCची फायनल गाजवलेली आहे नितेश यांनी. आणि स्ट्राईकला ते नयन जबरदस्त असे फलंदाज. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडून 8. आणि गोलंदाजी मार्कवर दीपू एकनिष्ठ बोलिन्स या संघाकडून. चांगला असा पटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जसं का हाताला फॅबिक्विक लावलेला होता. बॉल डायरेक्ट हाताला चिपकलेला आहे. बॉलरचा भाव आहे बारका त्याला माहिती आहे. मिनी बॉल होल्डा तर गरजाऊ माहीत 2 गोखं टेकील बॉलर. धावसंख्या झाली ती 8. आणि शेवटचा चेंडू दादानी फेकलेला आहे जबरदस्त असा स्टंपवर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. DJ मयूर इन द मिक्स. लावा गाणी. आणि तुम्ही बघू शकता जतीन पाटील नावाजलेले असे मनवेलपाड्याचे 400-500 करोड पब्लिक त्यांच्या मागे लागलेली आहे हात धावून. बॉलर नेम वरुण वर्सेस हॅरी पॉटर. जबरदस्त असे गोलंदाज तुम्ही बघू शकता. काय बॉल टाकलेला होता. आणि चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त. नाव लिवा याचं नाव लिवा. VPL ला ओरमला घेऊ शकतात याला तुम्ही 500 करोडला. धावसंख्या झाली ती 10. 1 चेंडू आणि 10 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते वरुण. बघू बॉल टाकलाय खालून. बघू
गेला यो वाचलेला जबरदस्त जर असा धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू आणि 11. आता स्ट्राईकला ते नयन, बघूया एखादा मोठा फटका येईल का. आणि अक्षरशः वरून यांनी बांधून ठेवलेला फलंदाजांना त्यांनी 21 कांडीचा भगत केलेला जव्हारला जाऊन नयनला बांधून ठेवलेला आहे. जबरदस्त असा धावसंख्या झाली 12. आणि पंच बघू शकता गंभीर पाटील, खतरनाक असे पंच विदर नगरीमधले नावाजलेले असे पंच. तुम्ही त्यांची ड्रेसिंग बिसिंग बघू शकता, खतरनाक अशी ड्रेसिंग मारलेली आहे. आणि काय बॉल टाकलेला होता एकदम जबरदस्त मुसुंडे बॉल होता. काय करतं काय करतं नाही, डेली नसू शकतं एवढी ॲक्शन केलेली आहे. जबरदस्त अशी ॲक्शन होती त्यांनी. त्याच्यामध्ये 4-5 फोटो पण काढले असते त्याचे, पण कॅमेरामॅनने जरा काढले असतील तर दाखवा. ग्राउंडमध्ये वाघ आलेला आहे, वाघाच्या झुंब्या, वाघ कापर खावा लागलाय. धावसंख्या झाली ती 13. 4 चेंडूंनी 13. आणि बघू शकता गोलंदाजी मार्कवर आहेत ते वरून जबरदस्त असं गोलंदाज. आता स्ट्राईकला ते नयन. मुसुंड्या बॉल टाकलेला होता, खालीच राहिला मुसुंड्या बॉल. धावसंख्या झाली ती 13. शेवटचा चेंडू शिल्लक. अजित निकम सब 1 to go. बाजूला भजन चालू आहे, चांगलासा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फाटून मावरं गेलेलं हाय. धावसंख्या झाली ती 17. 2 ओव्हरचे 17. काका एकदम खुश आहे, माझी कॉमेंट्री ऐकून काकाला एकदम जोश आलेला आहे, जवानी आली. काका आत करा जरा, काका मारा जरा कॅमेरा. आणि तुम्ही बघू शकता आता टीम मीटिंग बोलवलेली आहे चौक्यानंतर. जबरदस्त असा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि काही कारणास्तव डीजे जरा थांबवलेला आहे, कारण की मयूर डीजे यांना आता तिकडे क्लबची ऑर्डर आलेली आहे, ते क्लबला चालल्यात, कारण की तिकडे सगळ्या मुली वाट बघत आहेत क्लबमध्ये नाचायला. तिकडचा डीजे बंद पडलेला आहे. गोलंदाजी मार्को भावेश, ओ गोली आऊट. गडीबाद सुके बावडी जीव दिलेला आहे नितेश यांनी. विहिरीत पाणी होता तर त्यांना दिसला नाही, त्यांनी दुसऱ्या सुक्या बावडीत जीव दिलेला आहे. आणि आता फलंदाजी मार्कवर आहे करण गवली, नावाजलेले असे डॉन विदार नगरीमधले. आणि बंटी आणि डॉयलॉग मारायचा करण गवली लावून फेरन लवली. जबरदस्त असे फलंदाज. जबरदस्त असं भजन चालू आहे, तुम्ही ऐकू शकता. 500-600 टिप उडवा जाऊन तटला. आणि भावेश, काय बॉल टाकलेला होता एकदम जबरदस्त, कुरप्या जातीचा बॉल. आणि LBW आऊट झाले असता, पण आपल्या बॉक्सला LBW आऊट देणार नाही, नाहीतर पंचाने LBW डायरेक्ट वरती केला असता. धावसंख्या झाली ती 18. 1-2 चेंडू आणि 18. चांगलासा पटका. आणि काय होते, हो जबरदस्त असा चौका मारलेला आहे 300च्या स्पीडने नयन यांनी. अक्षरशः हाताला चटका लागून गेलेला आहे बॉल बाहेर. एवढा जोरात फटका होता का फलंदाजाचा हात डायरेक्ट बाउंड्रीवर उडाला आणि गेलेला आहे चौका. धावसंख्या झाली ती 22. 3 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी मार्कवर आहेत ते भावेश. हो जबरदस्त असा फटका मारण्याचा प्रयत्न, पण 1 धाव. धावसंख्या झाली ती 23. 4 चेंडू आणि 23. आता आहेत करण. आणि तुम्ही बघू शकता फिल्डिंगमध्ये काहीतरी फेरबदल करताना जबरदस्त असा. आणि फलंदाजी मारत करण. विकेट किपर फिल्डिंग फिरवताना चांगला असा चेंडू, जबरदस्त असा चेंडू टाकलेला भावेश यांनी. 1 नंबर पुरी तुझी कंबर. जबरदस्त अशी बॉलिंग आहे. धावसंख्या झालेली ती 24. शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त असा गोलंदाज भावेश. चांगला असा पटका मारण्याचा प्रयत्न, पण काय होते
जर असा वाटलेला आहे आणि भावेश यांच्या बोट मोडलेली आहेत, एवढा जोरात थ्रो केलेला होता दीपू यांनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनं धावसंख्या झाली 25 आणि शेवटचं षटक घेऊन येतात ते आता बघूया कोण येणार आहेत. आता हे षटक म्हणजे जबरदस्त असं तोडफोडवालं, करो या मरो. किंग मेकर आहेत किती न त्यांना नयनदादाची भीती. आणि पाणी द्यायचं आहे, नयन हे थकलेले आहेत धावा काढून काढून. घालून घाम करतो या काम. 0373 ज्युपिटर 0373 ज्युपिटर कोणाची आहे ती प्लीज लवकरात लवकर बाजूला काढा रस्त्यामध्ये. लवकरात लवकर बाजू करा, नाही तर नगरपालिका येऊन उचलून घेऊन जाईल. 500 रुपये फाईन आहे. 1641 त्याची आहे का? थांब, खेळ. चल तुला जाऊन दे, माफ करून टाकील. धावसंख्या झाली ती 25 आणि शेवटचा आण्यामारी आणि पहिला चेंडू मारलेला होता गोलीवाला शॉट दिलेला होता. पिंजरा आला, खाली ठेवून बर्फाची लादी. साहेब हाणतात पोलीस स्टेशन मध्ये. धावसंख्या झाली ती 25. 0313 एफझेड कोणाची आहे 0313. चला ज्यांच्या कोणाच्या रस्त्यामध्ये गाड्यात प्लीज लवकरात लवकर 2 काढा, तो चेंडूंनी handle lock केलाय. 25. चांगला असा फटका, काय शॉट होता जबरदस्त. काय ताकद होती ती. सकाळीच पेज पिऊन आलेला वाटते ना. जबरदस्त असा फटका मारलेला. धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 26. तेजस 11 या संघाची. आता स्ट्राईकला ते करण. 3 चेंडू बघ, 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का? आणि चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 27. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया काय होते. या पुढील होणारा सामना गुरुदत्त वसे DCC. चांगला फटका असा मारण्याचा प्रयत्न, काय होते. पंचांचा हात हवेत, उड जा काले कावा तेरी. आणि कावला उडलेला आहे. धावसंख्या झाली ती 27 आणि शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आता समालोचन करण्यासाठी येणार ते भरत सर, कारण की माझी मॅच लागलेली आहे. सॉरी मृदुल मेहर. आणि मी डायरेक्ट तुम्हाला शनिवारी भेटेन. उद्या माझी जरा मीटिंग आहे 24 तासाची. गॅस आली आणि तर फुगं जमा करायचा नटला उर्वाला. यस धन्यवाद मनीष घरात, ज्याचा आपण आवाज ऐकत होता. अजून एक गडी करण गवळी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय. चेंडू 27 धावा धावफलकावर बनवल्या जातात. येणारे 24-28 धावांचं आव्हान हे धावफलकावर असणार आहे. तुर्तास ग्रुप सी च्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष DCC नवापूर, डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर. FZ आहे 0313, गाडी नंबर 0313. हँडल लॉक आहे मित्रांनो, ते हँडल अनलॉक करा. ती रिक्वेस्ट असेल, बाकी आयोजक आपण ते बाजूला घेतील. आलेले प्रेक्षक राजा वर्ग खेळाडूंना ती विनंती असेल, गाडीचे हँडल आहेत ती लॉक करू नका. चला नेक्स्ट मॅच, आणि आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा विपक्ष DCC नवापूर. ग्रुप सी पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. अजून एक मोठं बॅटल. तुर्तास येणारे 24-28 धावांचं आव्हान हे धावफलकावर असणार आहे. चला बॅटर एकनिष्ठ बोळींच आपण बॅट्समन पाठवायचे प्लीज, वेळ जास्त होतोय मित्रांनो.
चला गुरुदत्त मनीष आहे. आज स्पर्धेचे आयोजक अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूरज चव्हाण आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. एकीकडे PPL आहे अर्थातच फुलपाडा आणि ही चॅम्पियन ट्रॉफी असा हा कॉल द्यायचा आहे. चॅम्पियन ट्रॉफी असा आवाज आणि चॅम्पियन ट्रॉफी येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय DCC नवापूर. जतीन, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? पहिला मी क्षेत्ररक्षण करू. आफ्टर लॉंग टाइम DCC नवापूर संघाचा एक वेगळा निर्णय आपण पाहतो. आता क्षेत्ररक्षण फर्स्ट स्वीकारलेलं आहे. आज फुलपाडा नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? पाठच्या आठवड्यात झालेली जी स्पर्धा खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा आपल्या माध्यमातून आणि आपण त्या स्पर्धेचे आयोजक होतात. ह्या स्पर्धेकडे येऊन कसं वाटतंय आणि ह्या फुलपाडा नगरीचं ह्या चॅम्पियन ट्रॉफीचं कशा प्रकारे वर्णन कराल? नक्कीच आम्ही गेल्या वर्षीसुद्धा इथे क्वालिफाय झालेले आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही इथे 6वं प्लेस आम्ही घेतलेलं. ह्या वर्षीसुद्धा आम्ही पहिला क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाही आहे, मॅच चालू आहे त्या कारणास्तव मनीष तुझ्या देशाने येतो MPL अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग, एक मोठी स्पर्धा. आपण स्वतः त्याचे आयोजक आहेत. एक चांगली स्पर्धा असतं, परंतु आज वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि या स्पर्धेचा कसा उल्लेख कराल? तर ग्राउंड बिऊंड मस्त नाही, मजा येईल खेळायला ना. एकदम जबरदस्त असं ग्राउंड बनविलेलं आहे ना. आजचे तारखेन म्हणजे जेवढ्या पण मॅच होतं ना वसई विरारमध्ये खतरनाक ग्राउंड असतं. हे पण जबरदस्त आहे. DCC नवापूरचं पण जबरदस्त ग्राउंड होतं, हे पण जबरदस्त आहे. यस, जास्त वेळ मनीष नाही घेत आहे कारण मॅच चालू आहे. त्या कारणास्तव आपण मॅचच्या दिशेनं वळतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हा जिंकला जातोय डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आणि डिसिजन प्रथमतः आपण पाहतोय फील्ड ही चॉईस केलेली आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाड्याच्या संघाला. आता प्रथमतः फलंदाजी करायची आहे. अजून एक मोठं बॅटल ग्रुप C च्या दिशेनं आपण वळतो आणि पहिला सामना एक गाव एक फॉर्मॅटमधून खेळणारे हे दोन संघ आणि त्या दोन संघातील मोठा बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. तुर्ताच मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 28 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 4 धावा धाफकावर आहेत. एक भल्या मोठ्या संघाला धूल चारत आता SSP एकनिष्ठ बोळींचा संघ त्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये आहे. 2 बॅटर, एकीकडे आपण राजाला पाहतोय, दुसरीकडे दीपूला पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये. पुन्हा अगदी वेगानं तुर्तास सिंगल धाव, तितक्याच वेगानं सिंगल धाव येत असताना पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 24-28 आव्हान धाफकावर आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता ते सलामीवर बॅटर दीपू या खेळाडूकडे ती क्षमता आहे. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. आता शेवट गोड आहे. पहिल्या 6 मध्ये 5 धावा धाफकावर. ऐकूयात DJ मयूर यांना. बाईक आहे 220-1646, गाडी नंबर 1646. मित्रांनो, ती देखील बाईक मध्येच आहे. रिक्वेस्ट असेल आपण येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे त्याची काळजी घ्या, ही विनंती असेल. आम्ही तुमचा क्रिकेटवरचा प्रेम, तुमचा आनंद पाहू शकतोय, परंतु आयोजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या, ही रिक्वेस्ट असेल. ग्रुप बी च्या दिशेने आपण वळलो आणि ग्रुप बी च्या दिशेने एक तर्फा असा सामना विजयी करत असताना आतापर्यंत
टीम 9 स्टार संघ टॉप 12च्या ठिकाणं आपला तिकीट कन्फर्म. आता दुसरीकडून SSP एकनिष्ठ बोळींज विपक्ष दिवेशा तेजस 11 ह्या दोन संघातील ती लढत. येणारे 17 चेंडू 22 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत आणि त्याचा आता विजयाचा शंख फुकला जातोय. येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार. दहा धावा धाफकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ नितेश पाटील आहे. समोर दीपेश अर्थातच दीप्तेश आणि चांगला खेळ दीप्तेश. आतापर्यंत ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. मॅचचं इक्वेशन येणारे 15 मध्ये 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 17 पे खतरा आहे, परंतु आतापर्यंत 10 धावा धाफकावर येत असताना तर खतऱ्याला आता टाळलं जात आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 12 धावा धाफकावर. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेनं मनगटाच्या सहाय्याने खेळायला गेलेला फटका. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा धाफकावर. 1.5 चेंडूंचा खेळ. राजा दुसरीकडे. दीप्तेश. 2 खेळाडू आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवतात. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये अगदी वेगाने येत आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. 12-14. एकीकडे दिवेशा तेजस 11चा संघ डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होता. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर. आता येणारे 12 मध्ये अजून देखील 14 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. मयूर पडेळकर वैयक्तिक प्रथम, सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आता मयूरला आणला गेलाय. सातत्यानं मयूरकडे त्या आशाभूत नजरेनं संपूर्णतः दिवेशा तेजस 11चा संघ सातत्यानं पाहत असतो. असा तो खेळाडू, परंतु पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा ती धाफकामध्ये येते. सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ हा वाढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत. 15 धावा धाफकावर. 11 मध्ये 13 धावेंची गरज आहे. 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत एकाकी झुंज एकाकी किल्ला हा नडवत असताना चांगला खेळ हा मैदानामध्ये आपण पाहतोय. दीपेश असेल दुसरीकडून राजा आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये होत असताना पहिल्या 2 मध्ये 2 धावा या धाफकावर येतात. दोन 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 17 धावा ह्या धाफकावर येत असताना येणारे 9 चेंडू 11 धावा अजून देखील धाफकावर त्या बनवायचे आहेत. मयूर पडेलकर आणि त्यासमोर यावेळेला काय कंट्रोल पेशन्स गमावला जातो आणि येतोय दीप्तेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. पहिला गडी येतोय बॅक टू द पार्ट. चांगला खेळ आतापर्यंत दाखवला होता, परंतु त्या खेळाडूला आता मैदान सोडावं लागतंय.
2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 17 धावा धाफकावर येत असताना पहिला गडी दीप्तेश जो चांगला खेळ मैदानामध्ये करत होता त्याला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर भावेश येतोय. येणारे 8 मध्ये 11 धावा धाफकावर बनवायचे आहेत. समोर मयूर पडेलकर, प्रचंड मोठा अनुभव असणारा तो खेळाडू आणि त्या खेळाडूला फेस करत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज. अर्थातच एखादा मोठा फटका यावेळेला तो SSP एकनिष्ठ बोळींचा संघ पाहतोय, परंतु तो येणार का, टॉप 12 मध्ये आपला तिकीट कन्फर्म करणार का, ह्यासाठी ते क्वेश्चन मार्क आहे. यावेळेला चुकी आणि अतिरिक्त धाव धाफकामध्ये येते. येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. 7-9 काय सामना आहे. एकीकडे क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दाखवणं तितकंच गरजेचं असतं. आतापर्यंत कागदी पत्रे स्ट्रॉंग आपण पाहतोय. दिविशा तेजस 11चा संघ एक वसई तालुक्यातील मोठी स्टार कास्ट आहे, परंतु दुसरीकडे SSP एकनिष्ठ बोळीं संघानं प्रभावित करणारा तो खेळ. आज जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा आयोजित ही स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं थाटामाटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा. अर्थातच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा खेळ डे 1 पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये बिग अपसेट अर्थातच हितांश क्रियांश 11 सारखा संघ ह्या स्पर्धेबाहेर आहे. ग्रुप एच्या दिशेनं देखील आपण पाहिलं होतं, परंतु हा मॅच देखील त्याच प्रकारचा आहे. एकीकडे दिविशा तेजस 11चा संघ तर दुसरीकडे आपण पाहतोय फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली, गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. येणारे 6 मध्ये 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. राजा स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं. सिंगल धाव तुर्तास धावफकामध्ये कंप्लीट. आता 5 मध्ये 7 धावांची गरज आहे. रंगलेला सामना, रोमांच थरार, पद आलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत SSP एकनिष्ठ बोळींचा तो संघ प्रभावित करणारा खेळ. पहिल्या चेंडूवर सिंगल आहे. आता येणारे 5 मध्ये 7 धावा अजून देखील धावफकावर बनवायचे आहेत. चला वेळेवर देखील लक्ष द्या मित्रांनो. नाही सर टायमर लावलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि सिंगल धावेने पहिल्या 2 मध्ये 2 येत आहेत. 4 मध्ये 6 धावांची गरज. आजचा पहिला दिवस आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी त्या कारणास्तव यंदाच्या वर्षात संपूर्ण आता फुलपाडा ग्रामस्थ जीवदानी माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ यंदाच्या वर्षामध्ये काय तर बॅरिकेड्स लावल्यात आणि त्याचं कारण काय तर ह्या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीची ती वाढती गर्दी आणि ह्या सर्व गोष्टींना पाहून अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टींवर आज संपूर्णतः आयोजक त्यामध्ये प्रत्येकाचं नामोल्लेखन करणं तितक्याच गरजेचं आहे. परंतु मॅचच्या दिशेने येणारे 3 मध्ये 6 धावांची गरज. 1 हँडेड नितेश पाटील थोडासा फंबल होता, परंतु त्यानंतर नयनच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य आहे. चुकी झाली होती परंतु त्या चुकीला पुन्हा एकदा ते भरून काढलं जातं. आता 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. येथून एखादा मोठा फटका गरजेचा आहे. 2 मध्ये 5 स्ट्राईक एंडला भावेश. या अगोदरच्या मॅच मध्ये भावेशनं त्या प्रकारचा खेळ केला होता. दुसरीकडून राजानं देखील तो प्रभावित करणारा खेळ, परंतु 2 चेंडू 5 धावांची गरज असताना आखूट टप्प्याचा चेंडू आणि सिंगल धाव आहे. सिंगल धाव. आता अर्थातच 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक, ह्या साऱ्या गोष्टींवर आता विचार विनिमय केला जातो. कोणाचं तिकीट आता टॉप 12
सुपर 12च्या दिशेनं कोणता संघ जाणार? राजानं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवलाय. दुसरीकडून बाबू पहिल्या 5 चेंडूमध्ये ती ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवत असताना आता 1 चेंडू 4 धावेंची गरज आहे. समोर राज आहे. 1-4. यस, धन्यवाद डीजे मयूर. 1 चेंडू 4 धावेंची गरज राजा समोर. आता करण गवळी आहे. 1 मध्ये 4 धावेंची गरज आहे. तो सुपर हिरो, ती संधी आहे आता हिरो बनण्याची राजासाठी. लोअर फुलटचा चेंडू, सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम दिविशा तेजस 11 संघ. परंतु SSP एकनिष्ठ बोळीन संघ आपण देखील अतिशय चांगला खेळ ह्या मैदानामध्ये दाखवला. 24 चेंडू 28 धाव्या. ह्या धाफकावर एक माफक आव्हान होती, परंतु मयूर पडेळकर असेल, करण गवळी ज्या प्रकारची ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवली आणि त्या बळावर आपण पाहतोय सामना फिनिश, सामना खल्लास. आणि सुपर 12चं तिकीट ह्या वेळेला दिविशा तेजस 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला, प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे 6 चेंडू 8